श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. ज्याला शब्द समजतो तो वेळ पाळतो, ज्याला स्वार्थ समजतो तो वेळ साधतो. या जगात प्रामाणिक व मनमोकळे जगणे सोपे नाही, कारण लोक पाठिंबा कमी देतात पण बदनामी मात्र जास्त करतात. स्वतःच्या तोंडाने मोठेपणा सांगून माणूस मोठा होत नसतो. तो कसा आहे हे त्याच्या वागण्यावरून व कृतीवरून लोकांना दिसून येत असते. कष्टाचा आवाज कुणाला ऐकू येत नाही, पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यांत खटकते. जगाला उगवलेलं दिसतं, पेरलेलं नाही. नातं काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा त्या नात्यात किती आत्मीयता आहे ते अनुभवा. जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते, परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते. इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड, या दोनच गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात. श्री स्वामी समर्थ. बाळा, तुला तुझ्या जीवनात खूप दुःख, यातना या भोगाव्या लागलेल्या आहेत. तू खूप अपमानही सहन केलेला आहेस. तुझ्या आयुष्यात दुःख देऊन, तुला रडवून तुझे विरोधक आजपर्यंत खूप आनंदी होत होते. त्यांना कशाचीच भीती वाटत नव्हती. त्यांचे कोणी मी कधीच वाईट करू शकणार नाही अशा भ्रमात ते राहत होते. अन्याय करताना त्यांना कोणी पाहिलेले नाही या भ्रमातच ते आनंदाने जीवन जगत होते. पण ते हे विसरले की देव सर्व काही बघत आहे. तुझ्यावर अन्याय करून ते लोक निवांत जीवन जगत होते, पण कर्माचा फेरा हा कोणालाही चुकलेला नाही. त्यांनी केलेल्या कर्माची फळे आता त्यांच्याजवळ पोहोचलेली आहेत आणि त्यांनी केलेल्या वाईट कर्मांची शिक्षाही त्यांना मिळतच आहे. वरून जरी लोकांसमोर ते आनंदी असल्याचा खोटा भाव आणत असतील, तरी त्यांच्या जीवनात खूप मोठे वादळ आलेले आहे आणि त्या वादळात त्यांचे सर्व काही हळूहळू उद्ध्वस्त देखील होत आहे. बाळा, तुम्ही नेहमी आम्हाला म्हणत असता की वाईट कर्मे करूनही ते लोक अजूनही कसे काय एवढे आनंदी सुखी जीवन जगत आहे. पण बाळा, त्यांच्या चेहऱ्यावरचा तो जो आनंद आहे तो खोटा आहे. त्यांच्या जीवनात आलेल्या वादळामुळे ते खूप अस्वस्थ झालेले आहेत, खूप रागात देखील आहेत. तुला पाहून तुझा त्यांना खूप रागही येत आहे आणि ते तुला पाहून, तुझे बदललेले रूप पाहून ते खूप घाबरले देखील आहेत. त्यांच्या जीवनात घडत असलेल्या वाईट घटना ते लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ज्याप्रमाणे सुखाला लपवता येत नसते, त्याचप्रमाणे दुःखाला देखील जास्त काळ लपवता येत नसते. त्यामुळे त्या लोकांनी कितीही त्यांचे वाईट दिवस लपवण्याचा तुझ्यापासून प्रयत्न केला, तरीही त्यांची ही अवस्था तुझ्यापर्यंत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून समोर येणारच आहे. तू निश्चिंत राहा. त्यांच्या जीवनात, त्यांच्या आयुष्यात वीज पडलेली आहे, कारण त्यांनी तुझ्या आयुष्यात वीज पाडली. त्यांच्या कर्मांची फळे आता त्यांना मिळत आहेत. तुझ्या जीवनात त्या लोकांनी खूप षडयंत्र रचले, तुझे जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकले. आता त्यांच्या जीवनात तो सर्व प्रकार त्यांच्यासोबत घडत आहे जो त्यांनी तुझ्यासोबत घडवला. तू ज्या अडचणींचा सामना आजपर्यंत केलेला आहेस, त्या अडचणींचा सामना आता ते लोक करत आहेत. त्यांच्यासोबत हे सर्व घडत आहे कारण तुझ्यासारख्या साध्या, सरळ, निर्मळ व्यक्तींवर त्यांनी खूप आघात केलेला आहे. आतून बाहेरून पूर्णपणे त्या लोकांनी तुला तोडले आहे. तुझा विश्वासघात केला. तुझ्या प्रामाणिकपणाचा, तुझ्या विश्वासाला पूर्ण तोडून बदनाम करून टाकले. ती व्यक्ती तुझा फक्त कामापुरताच वापर करून घेत होती आणि तुम्ही मात्र खूप प्रामाणिकपणे आपले जीवन त्यांच्यासोबत जगत होता. त्या व्यक्तीवर तुमचा पूर्ण विश्वास होता. पण ज्या गाडीची दोन्ही चाके जर व्यवस्थित असतील तरच ती गाडी सुरळीत चालत असते. पण जर का त्या गाडीचे एक चाक जरी खराब झाले तरी ती गाडी पुढे जाऊ शकत नाही. तुमच्या आयुष्यात देखील हेच घडले. एक चाक धोका देणारे होते आणि दुसरे चाक पूर्ण विश्वासाने, प्रामाणिकपणाने चालणारे होते. मग अशी ही गाडी बंद पडणारच आणि ती बंद पडण्यातच भलाई असते. ती चाके वेगळी होण्यातच भले असते. बाळा, या ब्रह्मांडाने तुला त्या धोका देणाऱ्या चाकापासून वेगळे केले. एक नवीन सुंदर जीवन दिलेले आहे. ती व्यक्ती तुझ्या योग्यतेचीच नव्हती, त्यामुळे त्या व्यक्तीला आम्ही स्वतःहून तुझ्या जीवनातून, तुझ्या आयुष्यातून दूर केलेले आहे.
बाळा, तुझे जीवन, तुझे आयुष्य हे खूप मौल्यवान आहे. ते असेच आम्ही कसे काय खराब होऊ देणार? प्रत्येकाला आनंदाने, सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार तुलाही आहे आणि तो अधिकार तुला आता मिळालेला आहे. स्वतःची किंमत स्वतःच करा. कोणी दुसरा येऊन तुमची किंमत करणार नाही, तुम्हाला महत्त्व देणार नाही. बाळा, तू कोणी साधी आत्मा नाहीस, साधी व्यक्ती नाहीस, जी या पृथ्वीवर फक्त सामान्य कामे करून जगण्यासाठी आलेली आहे. तू खूप खास आहेस, खूप मौल्यवान आहेस. तुझ्या जन्माला येण्याचा उद्देश वेगळा आहे. तुम्ही इतरांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश घेऊन येणार आहात. त्यामुळेच तुमचे संरक्षण या ब्रह्मांडाच्या शक्तीने केलेले आहे. त्या नरकातून बाहेर काढून सुखरूप तुम्हाला एक नवीन जीवन दिलेले आहे. कारण तुम्ही तुमच्या जन्माचे उद्देश आहे ते पूर्ण करावे. यासाठी कधीच स्वतःला कमजोर आणि कमी समजू नकोस. तुम्ही खूप धाडसी आहात. परिस्थितीने तुम्हाला खूप खंबीर बनवले आहे. तुम्ही कधीच इतरांच्या आयुष्याबद्दल स्वतःची तुलना कधीच करू नका. कारण तुम्ही कोणी साधी व्यक्ती नाही, साधी आत्मा नाही. म्हणून तर तुमच्या जीवनात खूप साऱ्या अडचणी आल्या. त्या अडचणी म्हणजे तुमच्या परीक्षा होत्या आणि त्या परीक्षा तुम्ही पार केलेल्या आहेत आणि गुरुपदावर तुम्ही पोहोचत आहात. तुमच्यावर कोणी प्रेम करत नाही म्हणून तुम्ही खूप नाराज असता. कोणी तुमच्यावर प्रेम करो अथवा न करो, पण हे पूर्ण ब्रह्मांड, या ब्रह्मांडातील सर्व शक्ती तुमच्यावर खूप प्रेम करतात, खूप माया करतात, तुमची खूप काळजी घेत असतात. त्यामुळेच तू काळजी करू नकोस. तुझ्यासोबत ज्यांनी ज्याप्रमाणे वाईट केलेले आहे तसेच आता त्यांच्यासोबत वाईट होत आहे. ते खूप रडत आहेत. ज्या ज्या गोष्टींचा त्यांनी गर्व केला त्या सर्व गोष्टी त्यांच्यापासून हिरावून घेत आहेत. हे पूर्ण ब्रह्मांड त्यांच्या जीवनाची ही उलथापालथ, त्यांचे रडलेले चेहरे तू स्वतः पाहणार आहेस. तुझ्यासोबत हे ब्रह्मांड न्याय करत आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस आणि भिवू नकोस. तुम्ही एकटे नाही. आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबतच आहे. बाळा, तुझा जर आमच्यावर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नकोस. तुमचे कल्याण होईल. प्रिय भक्ता, तुला आणि तुझ्या शत्रूचा नक्की जास्त आधार मिळेल, म्हणजे तुझ्या शत्रूचा पराभव होईल. घाबरू नकोस. आता प्रत्येक गोष्टी तुला मिळून टाकतील. लोक तुला भेटण्यासाठी तडफडतील. म्हणून न घाबरलीस. देशिक स्वामी म्हणतात, अनेक दिशा तुला आकर्षित सध्या करत आहेत, ज्यांच्याकडून तुझ्याकडे वाटचाल सुरू आहे. तू प्रारंभ करण्यास समर्थन करणार आहेत. आनंदाने भरलेला आजचा संदेश आपण पुढे नक्की ऐकावा. जर आपल्यालाही स्वामींच्या शक्तीवर विश्वास असेल तर आजच आपण कमेंट बॉक्समध्ये टाईप करावे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो, हीच स्वामी चरणी आम्ही प्रार्थना करतो. स्वामी म्हणतात, तुला वाटत असेल की मी तुझ्या आनंदाचे मार्ग नक्की उघडत नाही. हे चुकीचे आहे. लवकरच आता तुझ्या आयुष्यातील आनंदाचे मार्ग अचानकपणे मी उघडेन. चांगली बातमी मिळेल. मिळाल्यानंतर तुझे मन प्रसन्न होईल. माझ्या प्रिय भक्ता, आताला तुला प्रत्यक्ष तुझ्या कर्माचं नक्की फळ मिळत जाणार. म्हणून तू हे ठरव की तुझे कर्म वाईट आहेत की चांगले आहेत. कर्म चांगले असतील तर सर्व गोष्टी चांगल्या तुला मिळू लागतील. तुला पूर्ण परिणाम मिळू लागेल. काळजी करू नकोस. यशाचा मार्ग अडथळ्यात नाही. तू आता हरणार नाहीस. म्हणून घाबरला. जे वाटले ते संयमाने कर. तू जे तुझ्यासाठी योग्य आहे ते कर. ते मी तुला देऊन टाकेन. तुला कोणतेही नुकसान यापुढे होणार नाही. कोणतेही शत्रू तुला रडवणार नाहीत. म्हणून टीकेला घाबरू नका. टीकेला तुम्ही घाबरलात तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात, जे लोक तुम्हाला टाळतात, त्यांच्याबद्दल तुम्ही जास्त विचार न करता तुम्ही स्वामींची भक्ती निस्वार्थ मनाने करा. स्वामी म्हणतात, मी आता नक्की तुझी प्रार्थना स्वीकार केलेली आहे. थोडा धीर धर, कारण स्वामींची कृपा आता तुमच्यावर होणार आहे. आता तुम्हाला त्या गोष्टी मिळतील ज्या गोष्टींची तुम्ही कधीही अपेक्षा देखील केली नसेल. स्वामी म्हणतात, घाबरू नकोस. आजचा हा संदेश तुझ्याचसाठी आहे. मी पाहत आहे की तुझ्या आयुष्यात भरपूर दुःख येत आहे,
भरपूर अडचणी देखील येत आहेत, पण हा दैवी संदेश खास तुझ्यासाठी आहे. स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात की आता तुमच्यासाठी आनंदाचा वर्षाव होणार आहे. आता तुम्ही नक्की चांगल्या मार्गावर आहात, पण त्या मार्गावर तुम्हाला आता पुढे नेण्याचे कार्य हे स्वामी माऊली करतील, करत आहेत आणि करत राहणार. स्वामी म्हणतात, समस्या आणि दुःख संपत आहेत. या अडचणींतून बाहेर पडण्यासाठी तू कष्ट कर, प्रयत्न कर आणि स्वतःवर विश्वास ठेव. हे तुझे नक्कीच नशीब बदलू शकते. माझ्या प्रिय भक्ता, घाबरू नकोस, जास्त विचार करू नकोस. आता तू पुढे चालत राहा. तू खूप संघर्ष केलेला आहेस. मी खूप कठीण प्रसंग तुझे पाहिले आहेत की तू कठीण प्रसंगामध्ये कशा पद्धतीने सामना केला होतास. तू अजूनही आयुष्यात जे कार्य करत आहेस त्या प्रत्येक कार्यामध्ये तुला यश निश्चित स्वरूपात मिळेल. एक दिवस सर्व काही ठीक होईल. लक्षात ठेव, वेळ आली आहे आता जेव्हा सर्व तुझ्याबरोबर काहीतरी अद्भुत घडेल. जीवनामध्ये जे लोक तुला त्रास देत होते ते त्रास देणार नाहीत. आश्चर्यकारकपणे प्रत्यक्ष तुझं आयुष्य बदलून जाईल. तुझं नशीब बदलताना तुला दिसून जाईल. एक दैवी शक्ती तुझ्या वाटेवर येत आहे. 2 पर्याय समोर येत आहेत. दोन्ही फायदेशीर ठरतील अशी कोणतीही एक निवड. कदाचित तुझ्या आयुष्यात काही नवीन लोक प्रत्यक्ष येतील, म्हणून घाबरू नकोस, वाहू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपण एखादा व्यापार केला तर त्यामध्ये उत्पन्न हाच आपला खरा प्रत्यक्ष नफा असतो. त्याचप्रमाणे प्रपंचाचा नफा म्हणजे आपण भगवंताकडे आपले लक्ष किती लागले आहे. देहासंबंधी बाप, मुलगा, नवरा, बायको वगैरे म्हणून प्रत्येक कर्तव्य राहणार. पण मनुष्याचे कर्तव्य असेल तर भगवंताचे होणे आहे, जेथे कर्तव्य जागृत आणि भगवंतात स्मृती राहणार. पण मनुष्याचे कर्तव्य असेल तर समाधानाची प्राप्ती आहे. म्हणून तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की स्वामी माऊली आपण प्रत्येकासोबतच आहोत, त्यांच्यासोबत राहणार आहोत. म्हणून घाबरू नका, भिवू नका. श्री स्वामींची शक्ती आपल्यासोबत आहे. श्री स्वामी माऊली आपला हा प्रपंच, हे घर प्रत्यक्ष चालवत आहेत. म्हणून तुम्ही घाबरू नका. नेहमी स्वामींची निस्वार्थ मनाने भक्ती करा. हे कालचक्र इथे आपण जे कराल तेच आपल्याकडे परत येईल. एकदा गंगाला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात अंघोळ केली की सर्व पापे धुतली जातात, म्हणून त्यात पापांकुश आले. तू त्या पापांकुश आले की तू काय करतो? त्या स्वरूपात पुन्हा त्यांच्यात घरावर नेऊन टाक. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार आहात तेच तुम्हाला परत मिळणार आहे. भगवंत जसा ठरवेल तसे राहण्याचे आपण प्रत्येकाने प्रयत्न करावे. समाधानी राहा आणि नेहमी म्हणत चला, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नक्की एक मन हे अनंत ठेविले, तसे रावी चित्ती असू द्यावे. समाधान. नक्की स्वामींनी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही आनंदी राहा. नक्कीच स्वामींनी आपल्याला जे काही दिलेले आहे तेच आपल्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे, हे नक्की खरे. नाती 3 प्रकारची असतात. प्रथम म्हणजे रक्ताचे, दुसरे म्हणजे मानलेले आणि तिसरे म्हणजे नात्यांपलीकडचे. संकट प्रसंगी जिथे काही रक्ताची नाती कामी येत नाहीत तिथे मानली जातात ती नाती. संकटांमध्ये ती मदत करतील. आणि जिथे रक्ताची नाती यांनी मानलेली नातीपेक्षा जवळ असतात, प्रत्यक्ष तिथे देखील नात्यांपलीकडचे सगळे सोयरे मदत करतात. त्यांच्याशी तोंड ओळखीशिवाय पुरती ओळख नसते. म्हणून माणसाने आयुष्यात रक्ताच्या व मानलेल्या नात्यांपलीकडे जाऊन सगळे सोयरेही जमवले पाहिजेत. ज्यात चांगला अनुभव आयुष्यात नक्की एकदा तरी तुम्हाला येऊन जाईल. म्हणून स्वामी भक्तांनो, घाबरू नका, भिवू नका. ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी घडण्यामागे काहीतरी कारण असतेच. म्हणून न घाबरता आपल्या प्रत्येक गोष्टी स्वीकार करा. पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती आपल्या डोळ्यांसमोर आणावी, त्यांच्यापुढे प्रार्थना करावी आणि तुमचे विस्मरण प्रत्यक्ष जिथे होते तिथे मला जागृत करीत जावे. नाहीतर मला आता तुझ्याशिवाय असं म्हणून त्यांना मनपूर्वक नमस्कार आपण करावा.
मनुष्य कसा जरी असला तरी भगवंताचे स्मरण त्याला समाधान, खात्री मिळून जाते. म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामींचे आपण नामस्मरण करूया, स्वामींचे असे दैवी संदेश ऐकूयात आणि आपले जीवन सुख आणि समाधानी करूयात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया, गुरुचरणाची माती माझी भागीरथी, गुरुचरणाचा बिंदू तोच माझा क्षीरसिंधू, गुरुचरणाचे ध्यान तेच माझे संध्यास्नान, शिवदिन केसरी पाही सद्गुरु विना देवत्व नाही. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात माझ्या नामे स्मरणे संकट याचे थांबणार नाही, कारण संकट अडचणी जीवनाचा भाग आहे. पण माझे नामस्मरण हे तुमच्या संकटाचे हनन नक्की करेल, हलकं करेल आणि ते तुम्हाला फळाप्रमाणे प्रत्यक्ष भीती मानून घाबरू नका, भिवू नका. जी संकटे आहेत ती आहेत, ती कमीही होणार आहेत, पण स्वामी माऊली त्या संकटांना आनंदात बदलून टाकतील. म्हणून स्वामींची आपण भक्ती अगदी निस्वार्थ मनाने केली पाहिजे. जे टाळणे अशक्य आहे, शक्ती दे, सहाय्य दे, शक्य तेवढी साधना दे, निर्धार दे. माझं काय शक्य आहे, अशक्य काय आहे ते माझे मला कळायला बुद्धी दे. स्वामी राया. स्वामी भक्तांनो, नामस्मरण करताना स्वामी म्हणतात, तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो. जेथे नाम तेथे माझे प्राण, तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. नामात मन ठेवावे हेच माझे खरे दर्शन आहे. शेवटी सांगतो, नामाला शरण जा. मी नामाहून वेगळा नाही, नामात मला पहा. भिवू नकोस, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. लाखो शरण अपूर्ण पडतात, एक आयुष्याला दिशा देण्यासाठी मात्र तुमची एक चूक कारणीभूत ठरत जाईल. ती दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतील एखाद्या यशाचे शिखर चढण्यासाठी, पण शरण गर्व कारणीभूत ठरेल वरून खाली पडण्यासाठी. म्हणून गर्व व अहंकार कधीही करू नका, कारण जे भगवंत देऊ शकतो तो ते घेऊ शकतो, एवढं मात्र आपल्याला नक्की लक्षात ठेवायचं आहे. स्वामींना माझा हात पकडा असे कधी सांगण्याची वेळ येत नाही. जर आपली त्यांच्या शरणी पूर्ण शरणागती असेल, म्हणजे जे जे घडते ती स्वामींची इच्छा आहे असे समजून चांगल्या वाईटाबद्दल काहीच वाटेना असे होते. त्यावेळेपासून तुमची जबाबदारी संपूर्णपणे स्वामींनी स्वीकारलेली असते. म्हणून बिनधास्त राहा, कारण स्वामींनी आपल्याला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे अभय वचन दिलेले आहे. स्वामी म्हणतात, काय रे काय पाहतोस माझ्याकडे, माझा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर माझी नजर स्थिर आहे. माझ्याकडे तू आशेने जरूर बघ, परंतु लक्षात असू दे, मला चित्रात फोटोत पाहण्यासाठी कर्माचार्य बघ आणि वर्तमानात असताना मात्र तू नामात राहा. स्वतः रोप लाव, कोणाच्या आशेवर किंवा मदतीवर अवलंबून राहू नकोस, कारण त्या रोपावर येणारा अधिकार नक्की तुझा असेल, असं स्वामी माऊली आपल्या प्रत्येकाला नेहमी सांगतात. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ हा शब्द अक्षरसुमने इतकी हळुवारपणे घ्यावी की त्यांची गोडी अमृताहून असावी. हे शब्दमाला आपल्या कंठात नेहमी असावी. पाहता पाहता आपले तेजपुण्य स्वरूप ती तुमच्या कंठापांजर होऊन तुम्हाला सुशोभित करेल. या स्वामी नामाचा सोनेरी फरक तुमच्या कर्तृत्वाला उजाळा देईल व तुम्ही अजरामर प्रत्यक्ष व्हाल. तुम्ही भक्त, साधक, उपासक, सेवक, चाकर असे कोण आहात, तेही शब्द स्वरूपी सोनेरी कडांनी सजलं जाईल. अक्षरे तुम्हाला सांगतील, ते म्हणजे पंचम, गुरु, पीठाधीश श्री स्वामी सुखा सुमंत, सरस्वती, श्री दत्त सुवास. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणजे प्रेमळ शक्ती, स्वामी म्हणजे अंतर आत्म्यातील शक्ती, स्वामी म्हणजे एक दिव्य तेजाची लाट आणि स्वामी म्हणजे मोक्ष, स्वामी म्हणजे सोपी वाट, स्वामी म्हणजे पांजर, स्वामी म्हणजे भक्तासाठी कृपा त्याचे अस्त्र, स्वामी म्हणजे जखमा सावस्त्र, स्वामी म्हणजे आईची माया, स्वामी म्हणजे अवधूत. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपला प्रपंच स्वामींचा कृपा आशीर्वाद चालला आहे.
आणि प्रत्यक्ष महाराज सांभाळतात असे वाटते. काय आणि मन शांत आहे का? नक्की जर तुम्हाला हे वाटत असेल तर तुमची स्वामींनी भक्ती स्वीकार केलेली आहे. म्हणून घाबरू नका, चिंता करू नका. स्वामी माऊली प्रत्येक क्षणी आपल्या सोबत आहेत. एवढा मात्र आपल्याला नक्की विश्वास ठेवायचा आहे. जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असला तर स्वतःला नशीबवान समजून जा. कारण स्वामी संघर्ष करण्याची शक्ती त्यांना देतात ज्यांची क्षमता असते. म्हणून तुम्ही संघर्ष करत राहा. नेहमी स्वामी माऊली आपल्या सोबत आहेत. तर स्वामी भक्तांनो, श्री स्वामी चरित्र क्रमशः 3 अध्याय कशासाठी? तर पहिला अध्याय हे पूर्व कुकर्म नष्ट होण्यासाठी, दुसरा अध्याय वर्तमान सद्बुद्धी व चांगले कर्म घडण्यासाठी आणि तिसरा अध्याय भविष्य उज्ज्वल होण्यासाठी. श्री स्वामी समर्थ हा मंत्र कशासाठी हे ऐकून घ्या. प्रथम गुरुसाठी, दुसरा मातेसाठी, तिसरा पित्यासाठी, चौथा पिढ्यांसाठी, पुढील 6 माळी शरीरसाठी आणि 5वी माळ म्हणजे काम 6वी, क्रोध 7वी, लोभ 8वा, मोह 9वी, मद 10वा, मसल आणि फक्त 11वी माळ स्वतःसाठी असते. कारण आपली ही पायरी ही अवी हे गुरुपासून अनुक्रम प्रत्येक माळ त्यांच्या चरणी अर्पण करत जावी लागते. नंतर आपले काम पूर्ण होते. कारण षड्रिपू आपल्या आध्यात्मिक मार्गामध्ये प्रत्यक्ष बाधा आणण्याचे काम करीत असते. कोणी सेवेमध्ये जवळचा मार्ग असतात म्हणून काम होत नाही. म्हणजे पहिली पायरीहून एकदम 11वी पायरी गाठण्याचा प्रयत्न जर केला तर आपण तोंडावर पडू शकतो. म्हणून असा जप करावा लागतो. श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी आपण एकच प्रार्थना करावी की स्वामी माऊली नेहमी आमच्या सोबत राहा. नक्की एक गोष्ट नेहमी तुम्ही लक्षात ठेवा की संपूर्ण सृष्टी ही स्वामींची आहे. स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे आणि या पृथ्वीवरील मानवाचे जीवन सोपे आणि सहज करायचे आहे. स्वामी भक्त हो आणि या स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठी संसाराच्या महापुरात आपण उडी घेतली आहे. या पृथ्वीवर आपण आलो आहोत. आपण स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत. आपल्याला फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे. अनन्य भक्ती आणि अतूट श्रद्धा भवांनी प्रत्यक्ष भरलेले आपले कर्म आपल्याला करायचे आहे. कारण स्वामी माऊली नेहमी आपल्या भक्तांचा पाठी असतात आणि सोबत असतात. तर स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला आपल्या जीवनाबद्दल काही संदेश देऊ इच्छित आहेत. म्हणून आपण हा संदेश या शरणापासून अगदी शांत मनाने ऐकावा. स्वामी म्हणतात, सर्व दरवाजे बंद झाले तरीही आमच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा तुम्ही स्वामींकडून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचण नसेल तर स्वामी तारतील. एकटे असाल तर सांभाळतील. मार्ग सापडले तर दाखवतील. अश्रू थांबत नसतील तर पुसतील. फक्त अर्थतेने तुम्ही त्यांच्या चरणी साथ घाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, विनाकारण अहंकार बाळगू नका, तसे जगू नका. शेवटी मन लाग यांचा जीवनाचा शेवट आहे हे कायम लक्षात ठेवावे. मृत्यू सुंदर आणि शाश्वत वास्तव आहे याचे कायम आपण भान राखावे. म्हणून कोणीतरी छान सांगितले आहे, आएगा खाली जाएगा खाली, कभी न भरेगी ये तेरी झोली, कामना आएगी बंगला गाड़ी और हवेली हसी हवेली से निकल जाएगी एक दिन तेरी डोली. चला माणूस बनूयात आणि माणुसकी जपूयात. एवढं आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. स्वामी भक्तांनो, घाबरू नका, चिंता करू नका. कारण चिंता ही कोणाला भेडसावत नाही. आम्ही चिंतेच्या अधीन आहोत. आम्ही चिंते अधीन नसून प्रत्यक्ष तर चिंता आम्हाला शिवतच नाही. मग यासाठी काय करायला लागेल? यासाठी चिंता मनी पाहायला लागेल. चिंता बाजूला काढली की मनी राहतो. मनी कोणाच्या हातात आहे? तर आमच्या अक्कलकोट स्वामींच्या हातात आहे. मग तुम्ही अक्कलकोट स्वामींचे नाव घेत तर चिंता निघून जाईल आणि मनी राहील. मग तो मनी त्यांच्या प्रत्यक्ष हातात आहे. तो हा जर आपल्या डोक्यावर आला तर चिंता संपली. मला वाटते असे काहीतरी करायला पाहिजे आणि यासाठी प्रत्यक्ष सहस्त्रनामाची गरज आहे.
प्रत्येक नामाला एक अवती आणि एक तूप घातले पाहिजे. म्हणून स्वामी भक्तांनो, आपण नेहमी स्वामींचे नामस्मरण करूया, स्वामींची भक्ती करूया आणि स्वामींचे असे संदेश शांत मनाने ऐकूयात. लांब धागा व जीभ फक्त समस्या निर्माण करतात. म्हणून धाग गुंडा व जिभेला सांभाळले तर तुमचे जीवन सुखी आनंदी बनून जाईल. माणसाचा स्वभाव हा नेहमी प्रामाणिक असावा, कारण की ओळख जरी नावाने होत असली तरी आठवण ही स्वभावाने होत असते. म्हणून तुम्ही तुमचा स्वभाव हा चांगला ठेवा. स्वामी भक्तांनो, नात्याने काही लोक नेहमी सावना फेसासारखे असतात. मधले काही दिसतात, नंतर मात्र एका क्षणात गायब होतात. हे मात्र नक्की खरे. कोणत्या गोष्टी आणि कोणत्या व्यक्तीला किती महत्त्व द्यावे एकदा प्रत्यक्ष नीट समजून घ्या की आयुष्यात बरा ताण सहज तुमचा हलका होऊन जाईल. म्हणून कोणत्या गोष्टी आणि कोणत्या व्यक्तीला किती वेळ द्यायचा हे तुम्हीच ठरवाल. कारण मागील कारण जाणून घ्या. भौतिक चुका परिस्थितीमध्ये होतात, हे हेतूने नाही. स्वामी म्हणतात, जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते, परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर तुम्हाला मिळून जाते. म्हणून घाबरू नका, कारण लक्षात घ्या. जी गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आहे ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी संघर्ष करणे हा एकमेव पर्याय आहे. हे मात्र तुम्ही स्वीकारा. माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि किती येतील याची कल्पना मात्र नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होतो. स्वामी सांगतात, जो ज्ञानी असतो तो प्रत्येक गोष्ट समजून घेतो. जो अज्ञानी असतो त्याला देखील समजता येते, पण तो स्वतःचा शब्द खरा मानतो. त्याला कोणीही समजू शकत नाही. त्याला फक्त वेळ सांगून प्रत्यक्ष जाते आणि समजावून जाते. म्हणून लक्षात घ्या, ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटतील त्या गोष्टी नक्कीच शक्य आहेत. पण जर तुम्ही स्वतःचा शब्द खरा यावर जर थांबलात तर तुमचे जीवन मागे जाईल. हे देखील तितके खरे. काही वेळेस लोकांना मान दिला तरी चालेल, पण त्यांनी केलेल्या कामाला आणि मदतीला कधीही विसरू नका, असे स्वामी म्हणतात. जोपर्यंत स्वतःच्या कुटुंबाचे पोट भरून शिल्लक राहत नाही तोपर्यंत नक्की समाजकार्याच्या आणि राजकारणाच्या नादी तुम्ही लागू नका, एवढे देखील खरे स्वामी म्हणतात. मित्र खूप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण तुम्ही कधी खेळू नका. कारण शिक्षण, डिग्री, पॅकेज यावर माणूस कधी श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो. कष्ट, अनुभव, माणुसकी हेच माणसाला श्रेष्ठ ठरवत असतात. हे देखील तितकेच खरे. दुसऱ्या कुटुंबाबद्दल काड्या करायला फक्त त्यांना वेळ असतो, ज्यांना स्वतःच्या घरामध्ये काडी इतकीही किंमत नसते. स्वामी म्हणतात, फुंकर मारून दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती विझवू शकणार नाही, कारण ज्याचे कर्तव्य प्रत्यक्ष दरबारी. स्वामी भक्तांनो, जर आपण एकाच दिवशी 100 रुपयांचा माठ आणि 100 रुपयांचा बुके घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर अचानक माठ फुटला तर आपल्याला अतिशय दुःख होते, कारण इतक्या लवकर तो फुटेल अशी आपल्याला अपेक्षा नक्कीच नसते. परंतु 100 रुपयांचा बुकेमधली संध्याकाळी फुले सुकून जातील हे माहीत असल्यामुळे त्याविषयी आपल्याला दुःख नसते. आयुष्य हे असेच असते, हे प्रत्यक्ष तुम्ही लक्षात ठेवा. ज्याच्याकडून तुम्ही जास्त अपेक्षा कराल तेवढे जास्त दुःख तुमच्या वाट्याला येईल, आणि ज्याच्याकडून अपेक्षा तुम्ही कमी कराल त्याच्याकडून जास्त दुःख येणार नाही. त्यामुळे समाधानी राहायचं असेल तर कोणाकडूनही कसलीही अपेक्षा तुम्ही करू नका. स्वामी म्हणतात, अहंकार आणि शंक्यांची शर्यत लागते, परंतु पराभव मात्र. स्वामींना स्वामींच्या सेवेत कधी सोडू नका. भली सेवा केल्याने तुमचे चांगलेच होणार आहे, लगेच नाही. पण हे मात्र खरे आहे की किमान तुमचे वाईट सुद्धा कधीच स्वामी माऊली होऊ देणार नाहीत. म्हणून स्वामी भक्तांनो, घाबरू नका. संकट नेहमी पाण्यासारखे असते. ते तुम्हाला पाण्यात बुडवण्यासाठी नव्हे तर शिकवण्यासाठी येत असते. कष्ट हेच भांडवल आहे, हीच प्रत्येक गोष्ट आहे. हे जेव्हा समजून जाईल तेव्हा तुमची प्रगती कधीही थांबणार नाही. आधार असा द्यावा की जाणीवही न होते आणि उणीवही अशी राहते. माणूस नेहमी म्हणत असतो, मी अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे, हे सर्व काही माझे आहे. तर तेव्हा भगवंत म्हणतो, अरे वेड्या, सर्व 7/12 तर माझ्या मालकीचा आहे.
तुला तर फक्त 70 ते 80 वर्षांच्या कराराने मी ते पाठवलेले आहे. ज्या वेळेस तुझा संपूर्ण करार संपेल त्यावेळी तुझे बटन लावायला सुद्धा वेळ मिळणार नाही. तर तुझा मालक कसला? जे श्रेय सध्या तुमचे आहे, जो श्रम तुम्हाला सध्या परमेश्वराने दिलेला आहे, त्या प्रत्येक क्षणामध्ये तुम्ही आनंदी राहायला शिका. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे नेहमी पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा. परिस्थिती कितीही खराब असली तरी ती नक्की बदलून जाते. म्हणून तुम्ही स्वामींची सेवा निस्वार्थ मनाने करा. स्वामींची भक्ती स्वार्थी मनाने करू नका आणि स्वामींचे असे संदेश ऐकत चला. हरवलेल्या वस्तू सापडू शकतात, पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातात मिळाली की कोणत्याही उपायांनी पुन्हा मिळू शकणार नाही, आणि ती असते आपले आयुष्य. म्हणून मनसोक्त जगा. स्वप्न तेव्हा सत्यावतारात उतरतील जेव्हा त्याला घामांची आणि कष्टाची जोड मिळते. स्वामी भक्तांनो, तू संपल व ही एक गणारा या पावसामुळे एक गोष्ट मात्र लक्षात येते की गरज संपली की त्या गोष्टी प्रत्येकाला उजड वाटतात. म्हणून प्रत्येक गोष्टी तुम्ही नक्की समजून घ्या. स्वामी म्हणतात, नोकरीवाला माणूस फक्त कॅलेंडर व असलेल्या लाल चौकोनात प्रत्यक्ष लक्ष ठेवतो, मात्र जो भगवंताची भक्ती करतो, जो नेहमी भक्ती मार्गात राहतो, तो मात्र माणूस प्रत्यक्ष राहतो. हे देखील तितके खरे. हा विचार केल्याशिवाय विचार तयार होत नसतो आणि विचार मांडल्याशिवाय मत देखील तयार होत नाही. आपण मानवी अस्तित्ववादा नीट अभ्यास केला तर आपल्याला कळून येते की मानवी आयुष्य म्हणजे दुसरे तिसरे काही नसून सुरुवातीचे विचारांतर रूपांतर करण्यामध्ये आहे. म्हणून फालतूचे विचार करण्यापेक्षा तुम्ही नेहमी प्रयत्न करण्याला लक्ष द्या. प्रयत्न करण्याकडे तुमचा वेळ घालवा. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. वारसा असण्यापेक्षा तुमचा आरसा व्हा. ते असणं महत्त्वाचं आहे. ज्यात पाहून आपल्याला स्वतःला बोलता आलं पाहिजे. जो स्वतः चांगला संवाद साधू शकतो तो इतरांशीही चांगला संवाद साधू शकतो. स्वतःत होणारा एकांतात संवाद आयुष्यात चिंता, प्रत्यक्ष यश देखील मिळवून देईल. हे देखील तितके खरे. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, नक्की आपण जन्माला येणे आधी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय काय वाढून ठेवले हे भगवंताला दाखवले असते आणि जन्माचे की नाही असा पर्याय दिला असता तर बहुतेकांना मान्य अमान्य नसून प्रत्येकाने माघार घेतली असती. पण तसा पर्याय भगवंताने दिलेला नाही. म्हणून आपण जन्माला आलो आहोत. जगणे शिकाल आणि अडचणींच्या छाताडावर पाय ठेवून नक्की उभे आहोत हेच सांगायचे की परिणामांना कधीही घाबरू नका. घाबरणे, माघार घेणे हा पर्याय नसावा. जे परिणाम होईल ते तर तुमच्या कष्टाचे व कर्मावर नक्की आधारित आहे. म्हणजे लक्षात घ्या, जर तुम्ही चांगल्या मनाने प्रयत्न केला असेल, चांगले कर्म केले असेल तर परमेश्वर नक्कीच फळ चांगले देईल. हे देखील तितकंच खरं. स्वामी म्हणतात, बगर स्वप्नाचे तुकना कवटा बसन मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडातून करकचून बांधून ठेवत येत नसते. त्याला भविष्याचा गरुड पंचवरदान लाभलेला आहे. एखादे स्वप्न पाहणे ते फुलवीन ते सत्यसृष्टी उतरावे म्हणून धडपडत धडपडत आनंद लुटणे आणि दुर्दैवाने ते स्वप्न जर भंग पावले तर त्याच्यातून रक्त आलेल्या पायाने दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष धावणे हा नक्कीच मानवी धर्माचा धर्म आहे. याच्यानेच मनुष्याच्या आयुष्याला अर्थ येतो. या गोष्टींमुळेच. हे देखील तितके खरे. शरणाने कधी फरक पडत नाही. रिअलायझेशन केवळ पाय पकड होत नसतात. श्रमामागून माणूस जास्त धोकादायक श्रम मागणे, चूक कबूल करणे प्रत्यक्ष हाच बहाणा असतो. पुन्हा पहिल्या मार्गावर जाण्याचा परवाना असतो. कारण वेळ लागेल याचा खोल प्रत्यक्ष राग असतो आणि कोणाचा तरी अपमान केला, असभ्य उद्गार काढले, प्रत्यक्ष आपल्याप्रती मेला, तरडा गेला, तो साधनाचा माणूस श्रमा मागतो. मात्र आपण मुले तसे नाही आहोत. ते प्रत्यक्ष ठसवायचे तो दुबळा प्रयत्न असतो. श्रमा मागणे, पुन्हा पहिल्यासारखे वागणे. मोक्ष मिळते. प्रत्यक्ष त्याऐवजी आपल्याला श्रमा कोणत्या कार मागा लागते. आजच आत्मनिरीक्षण करावं. हेच आपण प्रत्येक आणि चांगल्या पद्धतीने ठरेल. स्वामी भक्तांनो, माणूस हा झाडासारखा आहे. तो सुखासुखी वाढत नाही. तो
तो ओलावा शोधत राहतो, त्याचं खरं प्रेम असतं जीवनावर. मग ते जीवन कितीही विद्रूप, किती भयंकर का असेना, कारण मृत्यूनंतरच्या अंधारात कुठलीही चांदणी चमकत नसते. तो मनोमन जातो, म्हणून घाबरू नका, भिवू नका. स्वामींची तुम्ही भक्ती करा. स्वामी भक्तांनी सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची कधीच गरज नसते, कारण किती वाईट प्रसंग अशा व्यक्तीत आल्यावर त्या व्यक्तीला आधारी नियती, निसर्ग आणि प्रकृती देत असते. अशी माणसं संकटात अडकतात आणि त्यात लगेच सुखरूप सुटतात. ही गोष्ट त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सततच्या कर्मामुळे होत असते. त्यामुळे कायम कोणाची ना कोणाची तुम्ही मदत करावी. असे सत्कर्म केलेले कधीच वाया जात नसते. आज ना उद्या भविष्यात त्या चांगल्या सत्कर्माचे फळ भगवंत तुम्हाला चांगल्या स्वरूपात नक्कीच देत असतो. वाईट प्रसंगात किंवा संकट समयी देऊन टाक तो, म्हणून सत्कर्म माणसाच्या पाठीशी भगवंत असतो, हे मात्र नक्की खरे. नक्की माणूस बोनास झाला की नजर वाजवीपेक्षा जास्त बोलते, नीट एका वाजवीपेक्षा. पण नजर जेव्हा बोलू लागते तेव्हा ती बघायचा कार्य करत नाही. स्वतः नेसून दिलेलं काम ती बाजूला ठेव, हे देखील तितकं खरं. स्वामी म्हणतात, जे हरायला तयार आहे ते जिंकले काही मिळू करता. जो धडपडत असतो त्याची झोळी मात्र रिकामी राहते. मनात आपण असे का आहोत ते बीज शोधायचा प्रयत्न करूया. अंतर्मनाच्या सूक्ष्म रूपात जा. स्वतःला विचारा, मी आहे तसा आनंदी का नाही? आपण प्रत्यक्ष सातत्याने कसा विचार करीत असतो? जसे आहात तसे तुम्ही आनंदी का नाही? उद्याचा विचार करून खरोखर सुख मिळणार आहे का, याचा देखील तुम्ही विचार करा. आणि जो आज आनंदात नाही तो उद्या आनंदात राहू शकेल का? कारण उद्याचा मुळात आते शरण आहे, म्हणजे ते शाश्वत, ते कायम शाश्वत राहणार, हे देखील तितके खरे. स्वामी म्हणतात, जसा आहेस तसा राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीही सोडणार नाही, आणि ज्याला तुम्ही आवडत नाही त्यांच्यासमोर जीव जरी तुम्ही टाकला तरी तो तुमचा कधी होणार नाही. म्हणून लोकांचा विचार सोडा आणि नेहमी चांगले कर्म करा आणि भगवंताची भक्ती करा. तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, जीवन जगताना संगत ही खूप मौल्यवान असते. बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर प्रत्यक्ष त्या बाभळीच्या काट्याने त्याचे संपूर्ण पाणी फाट जातात. यावे चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभला चंदनाचा सुवास येतो. ज्याप्रमाणे श्रीरामांच्या सहवासात राहून श्रीचे रंगरी धन्य झाले, त्या पद्धतीने श्रीकृष्णाच्या सहवासात श्री अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाले. या उलट दुर्योधनाच्या सहवासात राहून भीष्म, कर्ण सर्वश्रेष्ठ असेना, त्यांचा एका ह्याच्यात नाश झाला. आपण ज्यांच्या सोबत असतो त्या विचारांचे अंमल हा आपल्यात होत असतो. संगतीने प्रत्यक्ष विचार श्रेष्ठ अथवा दृश्य होतात. म्हणून तुम्ही नक्की तुमची संगतीचा व्यक्ती नक्की करा, हे तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. स्वामी भक्तांनो, वेळ भावनेतील सहजता संपते आणि मग जाणीवेने शत्रुवेची भावना जोपासणासा एखाद्या व्यक्ती. एकेकाळी मैत्री झाली होती, ते कारण त्याची ती गुणवत्ता आणि साकत घालते. प्रत्यक्ष भूतकाळ आमंत्रण देत राहतो. अहंकाराने फाटक सोडाला तर नसतो तुमची निर्प करत राहतो, हे देखील तितकं खरं. एकटं चालताना आपण गात जावं. आपल्या आल्याला पावसात डोळे मिटून नाहत जावं. भिजलेल्या माती निर्मितीचा ध्यास घेत असतात. सोबतीला अखेरपर्यंत आपले फक्त प्रत्येक श्वास असतात, असं स्वामी म्हणतात. स्वामी भक्तांनो, तुम्ही प्रत्येक क्षणी स्वामींची भक्ती करा. ते निस्वार्थ मनाने, जर निस्वार्थ मनाने तुम्ही स्वामींची भक्ती कराल तर स्वामी माऊली प्रत्येक क्षण तुमच्या सोबत राहतील. काही लोकांचे किती छान असते, आपल्याला वाटेल तेव्हा बोलायचं, तेव्हा टाच, तेव्हा जाऊ जायचं आणि वाटेल तेव्हा दूर लोटा. नक्की कोणाच्या अश्रूंची, कोणाच्या भावना, कोणाच्या अपेक्षा, तर कोणाच्या अस्तित्वातही जीवाची फिकीर नाही. कशाची एवढं मात्र नक्की खरं. हे करू नका, हे तुमच्यासाठी धोकादायक आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, प्रत्येक अडचणी अशा व्यक्तीला तुम्ही मदत करा, हे तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. हे दाखवणे, शिकवणे, नकार वाढवणे, अपमान घडवणे, माणसं आली आणि माणसे गेली, अनुभव आले आणि राहिले, त्यांच्यापेक्षा मोठा गुरु कोणीही नाही, हे देखील तितकंच खरं.
स्वामी म्हणतात, युद्धासाठी पूर्वतयारी करावी लागेल, तोवर वातावरण निर्मिती असते. पण अनपेक्षित घटना इतक्या या श्रावण श्रेणी कोसळतील की त्यात आपली ताकद संपून जाईल. कोणी आर्थिक पातळीवर पराभूत होतो, तर कोणाचे वैदिक पातळीवर सतत चाचणी घेतली जाते, म्हणून तो थकतो, तर कोणाच्या भावने पातळी अंत नक्की पाहायला जातो. हे देखील तितक्याच पद्धतीने नक्की खरे आहे. स्वामी भक्तांनो, कधीही घाबरू नका, कधी चिंता करू नका. जी गोष्ट तुमच्यासाठी योग्य आहे ती गोष्ट तुम्हाला स्वामी नक्की देतील. म्हणून तुम्ही स्वामींची भक्ती निस्वार्थ मनाने करा. हेच तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. पूर्ण विराम देता मात्र आला पाहिजे. किती दिवस फिरना तू स्वल्प विराम देत किती फरफटलाच थांब. आता एक नवीन पान घे, नव्याने लिहायला घे. आयुष्य मागच्या पानांचा हट्ट सोड. आता प्रत्यक्ष आजवर स्वल्प विराम दे. तोवर आला, पण तोही मोक हाताने. आता तो मोकळ्या हाताने दे. आणि याला वाट पाहू नकोस. तू तुझे आयुष्य बिनधास्त जग. आयुष्यात शेवटचा वाकला पूर्णविराम नाही, तर उदरवाचका प्रत्यक्ष लागलं पाहिजे. हे देखील तितके खरे. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, जे तुझ्या सोबत आहेत ते नक्कीच तुझ्या सोबत राहतील. आणि ज्याला तुमच्यासोबत राहायचे नाही, तो मात्र कोणत्याही कारणांनी साथ सोडेल. म्हणून कधीही घाबरू नका, चिंता करू नका. जे काही होत आहे त्या प्रत्येक गोष्टी मात्र नक्की तुम्ही स्वीकारा. घड्याळाचं काय आणि माणसाचं काय, तोल प्रत्यक्ष सांभाळणं. चाक नीट राहिलं की फार पुढेही जाण्याची भीती नाही आणि फार मागे जाण्याचीही देखील नाही. तितके खरे आहे. स्वामी म्हणतात, जगातील कुठली गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वरा प्रत्यक्ष सोनं निर्माण केलं, चाफा फुलासुद्धा त्याने निर्माण केला. मग त्या प्रत्यक्ष त्याला सोनचाफ्याचा वास नसता का देता आला? अपूर्ण तिथे काही मजा आहे. म्हणून प्रत्यक्ष तुम्ही स्वतःला हेच सांगा, जे काही भगवंताने आपल्याला दिलं आहे तेच सर्वश्रेष्ठ आहे आपल्यासाठी. हे देखील तितकं खरं. पैसा, सत्ता, प्रतिष्ठा यापेक्षा सर्वात मोठी ताकद आहे म्हणजे तुमच्या मनाची शक्ती. तुमचा मनावर वचक नसेल तर अन्य कोणती गोष्ट काहीच कामाची नाही. तुमच्या जीवनावर तुमचा ताबा असला पाहिजे. हे तुमचं सर्वात मोठं हत्यार आहे, ताकद आहे. स्वामी म्हणतात, नक्की आपल्या अंगणातला पारिजात फुलांचा सडा टाकून मोकळा होतो, रीते होतो, समृद्ध. पण तो किती सहजपणे आपल्याला दाखवून जातो की आपल्याला समजा हवं नक्की स्वतःचे घर स्वतः सांभाळा. हे मला गुगलयाने सांगितले आहे. हे देखील आपल्याला समजायला हवं. स्वामी भक्तांनो, स्वामींची सेवा करा निस्वार्थ मनाने. स्वामी म्हणतात, जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात ऐश्वर्य मिळण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. ज्याप्रमाणे ताकामोलीनी असते, लोणी प्रकट करण्यासाठी ताक मात्र घुसळावे लागते, अगदी तसेच नामात सर्व कृपा डले आहे. या कृपेत नाम आपल्याला घ्यावे लागते. हे देखील तितकेच खरे. हा संसार स्वामींचा खेळ आहे. यात प्रत्येक व्यक्ती एक विशिष्ट पात्र निभावत आहे आणि प्रत्येक पात्राचे एक ध्येय आहे. हे ध्येय साध्य करत असताना आपल्यावर सतत कृपा होत असते. पद, प्रतिष्ठा, पैसा, ज्ञान आदी प्रत्यक्ष आपल्या जीवनात येत असतो. पण कधीकधी आपले मन यात अडकत जाते, अहंकारी बनते आणि आपल्याला यात ध याचा विसर पडतो. जेव्हा विसर पडेल तेव्हा वरील स्वामींची वाणी आपण स्मरण करायची आहे आणि आपल्या मूळ ध्येयाकडे, त्या दिशेने आपल्याला कार्य करायचे आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, जे तुझ्या आयुष्यात तुला करायचं ते तू कर, पण त्यामध्ये यश मिळाल्याशिवाय नंतर अहंकार करू नकोस, कधी गर्व करू नकोस. हे मात्र नक्कीच खरं. प्रपंच आणि परमार्थ काही वेगळा नाही. प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ आहे. ते प्रत्यक्ष परमात्म्याने दिले आहे आणि ते त्यांचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय. आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचे अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही. शहाण्या माणसाने उगाच विकल्प लढविता भगवंताचे स्मरण ठेवा, आरंभ करावा. परमार्थ प्रत्यक्ष मनाचे कष्ट आहेत. आतमध्ये भगवंत अनुसंधान ठेवून बाहेर वृत्ती आवरण प्रयत्न जो करेल त्याला परमार्थ अनुभव नक्की येईल. हे देखील तितक्या पद्धतीने खरे. जिथे स्वामी पाय तिथे होणे काय, काय स्वामी भक्त प्रारब्ध घडवी ही माय.
स्वामी भक्तांनो, याचा अर्थ आहे आपण भगवंताला आणले, घाबरले नाही तरी चालेल, पण आपल्या कर्माला घाबरा. कारण शाप किंवा आशीर्वाद, शिव्या किंवा ओव्या, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यांपैकी जे काही तुम्ही दुसऱ्याला द्याल तेच तुमच्याकडे परत येत असते. हा चैतन्य शक्तीचा किंवा निसर्गाचा नियम आहे आणि प्रत्यक्ष नियमाला स्वतः भगवंत देखील अपवाद नाही. हे देखील तितकेच खरे. म्हणून स्वामींची तुम्ही भक्ती करा, हेच तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. आयुष्यात खूप सारे जण येतात आणि जातातही. प्रत्येकाला कायम लक्षात ठेवायचे नसते, पण तुमच्या सुखदुःखात सामील होतात त्यांना मात्र नक्कीच शेवटच्या श्वासापर्यंत कधीच विसरायचे नसते. हे देखील तितकेच खरे. प्रपंचाचा सांगाती काळजीचे उत्पत्ती, तेथे धरता नामाची संगती, काळजी विरहित देईल. परमात्म्याने जे जे दिले ते त्याचे मूळ स्वभावाने त्यात गुंवाली. नक्की तुम्हाला जे काही स्वामीने दिलेले आहे त्यामध्ये तुम्ही आनंदी राहा, पण गर्व कधीही करू नका, असा याचा अर्थ आहे. आपण प्रत्येकाला नेहमी लक्षात ठेवायचे आहे. तुमचा स्वामींवर विश्वास असेल, तुम्ही त्यांना तुमचे देव मानत असाल, तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. शांत मन आपल्याला खरे सुख मिळवून देते. मनाच्या शांततेतच खरं समाधान आहे. ज्ञान हे खरं संपत्ती होय. ज्ञान हे आपलं संपन्न करते. ज्ञानानेच आपण जीवनात प्रगती करू शकतो. ज्या व्यक्तीच्या जीवनात ज्ञान नाही तो प्रगती कधीही करू शकत नाही. ज्ञानाशिवाय प्रगती होणे जणू अशक्यच आहे. प्रत्येक दिवस हा एक नवीन संधीचा आहे. दररोज आपण नवीन गोष्टी शिकू शकतो. प्रत्येक दिवस नवीन आव्हानांसाठी सज्ज करतो. आपण जे पण आहोत ते आपल्या विचारांचे फळ आहे. आपल्या विचारांप्रमाणे आपण जीवन बदलू शकतो. सकारात्मक विचारांनीच आपले जीवन साकारले जाते. स्वप्नांच्या सातत्यात उतरण्यासाठी नेहमीच मेहनत करावी लागते. मेहनतीशिवाय कोणतेही स्वप्न पूर्ण होत नाही. स्वप्नांची पूर्तता मेहनतीवर अवलंबून असते. मनुष्याच्या इच्छाशक्तीपेक्षा मोठी दुसरी शक्ती नाही. इच्छाशक्तीने आपण कोणत्याही गोष्टी साध्य करू शकतो. समर्पण आणि संयमाचे रहस्य आहे. ध्येय साध्य करण्यासाठी समर्पण आणि संयम आवश्यक आहे. यासाठी यश मिळणे हे सुद्धा आवश्यक आहे. यश हे नक्की मिळेल. तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी समर्पण आणि संयम या दोन गोष्टी शिकून घ्या. स्वतःला ओळखा आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा. स्वतःची ओळख आणि आत्मविश्वास जीवनात महत्त्वाचे आहेत. आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवल्यास आपल्याला यश मिळते. लहान लहान आनंदाचे क्षण आहेत. जीवनात मोठे सुख देतात. छोट्या आनंदातच खरे सुख दडलेले असते. विचारांची स्पष्टता मनाला शांती देते. स्वामी म्हणतात, आनंद फक्त बाहेरच्या गोष्टींमध्ये नसतो, तो आपल्या आत आहे. आनंद बाहेरच्या गोष्टींमध्ये नसून आपल्या मनात असतो. आपल्या अंतःकरणाचा खरा आनंद असतो. संकटे येतात ते आपल्याला घडवण्यासाठी. संकटे आपल्याला अधिक सक्षम बनवतात. संकटातूनच आपण आणखीन परीक्षा होत असतो. मनाची शक्ती सर्वात मोठी शक्ती आहे. मनाचे सामर्थ्य सर्वात शक्तिशाली आहे. मनाच्या शक्तीने सर्व काही साध्य करता येते. प्रामाणिकपणा आणि मेहनत यामुळे यश मिळते. यशासाठी प्रामाणिकपणा आणि मेहनत आवश्यक आहे. मेहनतीनेच आणि प्रामाणिकपणानेच आपण यशस्वी होऊ शकतो. सुखाचे खरे रहस्य म्हणजे समाधान. समाधान हे खरे सुख आहे. समाधानी जीवनातच खरा आनंद असतो. स्वामी सांगतात, तुमचे ध्येय निश्चित करा आणि त्यासाठी प्रयत्न करा. ध्येय ठरल्यास यश मिळवता येते. प्रयत्नांमुळेच ध्येय साध्य होते. वेळेची किंमत ओळखा आणि त्याचा योग्य असा वापर करा. वेळेचा आदर करावा. वेळेचा योग्य वापर करावा. यशस्वी जीवनाचा पाया आहे. आयुष्य चांगले आहे. या आयुष्याला चांगले मित्र हे एक संपत्ती म्हणून लाभतात. चांगले मित्र आपल्या जीवनात साथ देतात. मित्र हे खऱ्या संपत्तीचे प्रतीक आहे. समाधान हा सुखाचा खरा स्रोत आहे. समाधानी राहिल्यास जीवन सुखी होते. समाधानानेच आपले जीवन सुंदर बनते. नेहमी सकारात्मक विचार करा. सकारात्मक विचारांनी जीवनातील अडचणी सोप्या होतात.
सकारात्मकता जीवनातील यशाची गुरु किल्ली आहे. समस्या या संधीमध्ये बदलता येतात. समस्यांमधून संधी शोधता येते. समस्या म्हणजे संधीचे रूप असते. आनंदाचे क्षण छोटेसे असतात, पण त्यांची आठवण मोठी असते. लहान आनंदाचे क्षण मोठा आनंद देतात. आनंदाचे क्षण लहान असले तरी त्याची आठवण आनंददायी असते. संकटामध्येही संधी शोधा. संकटांना संधी मानून त्यांचा फायदा घ्या. संकटे ही नवी संधी असू शकतात. ध्येय निश्चित करा आणि त्यासाठी प्रयत्न करा. ध्येय ठरवल्यास यश मिळवता येते. प्रयत्नामुळे ध्येय साध्य होते. प्रामाणिकपणा आणि सत्यता यशाचे महत्त्वाचे घटक आहेत. यशासाठी प्रामाणिकपणा आणि सत्यता आवश्यक आहे. प्रामाणिकपणाने जीवनात यश मिळते. आनंदाचे क्षण लहान असले तरी त्याची आठवण मोठी असते. छोटे आनंदाचे क्षण जीवनात मोठा आनंद देतात. बाळा, सध्याच्या तुझ्या परिस्थितीमुळे तुम्ही खूप दुःखी झालेला आहात. काय करावे ते सध्या सुचत नाही. सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे तुम्हाला वाटत आहेत. या जगात तुमचे कोणीच नाही. पूर्णपणे धरलेले आहे. ज्या लोकांनी तुम्हाला आपले म्हटले, ज्यांच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला आहे, अशा लोकांनीही तुमच्या संकटाच्या समयी तुमची साथ दिलेली नाही. या सर्व गोष्टी तुम्ही खूप खचला आहात, हे आम्ही जाणतो. पण बाळा, ज्याचे कोणी नसते त्याचे आम्ही असतो. त्यामुळे तुम्ही भिवू नका. तुम्ही एकटे आम्ही आहोत. नेहमी तुमच्यासोबत आहोत. नेहमी एकसारखा कधीच राहत नाही. प्रत्येकाची वेळ ही बदलत असते. आज जर तुमची वेळ खराब असेल तर ती देखील नक्की बदलणार. पण तोपर्यंत तुम्हाला थोडा धीर धरावा लागेल. थोडा संयम ठेवावा लागेल. तुमची सहनशक्ती तुम्हाला वाढवावी लागेल. कारण या कठीण काळात लोकांचे तुमच्या जवळ माणसांचे खरे चेहरे तुम्हाला दिसू लागतील. आणि ज्या वेळेस त्यांचे खरे चेहरे तुमच्या समोर येतील तेव्हा त्यांचे खरे रूप पाहून तुम्हाला खूप मोठे धक्के बसतील. त्यामुळे तुम्हाला तुमची सहनशक्ती देखील वाढवावी लागेल. बाळांनो, आयुष्यात वाईट वेळ येणे देखील खूप गरजेचे असते. कारण तुम्ही ज्या लोकांवर एवढा आंधळ्यासारखा विश्वास ठेवला असता त्यांचे खरे चेहरे ही वाईट वेळ तुमच्या समोर आणत असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्या वाईट वेळेला दोष देऊ नका. उलट त्या वाईट वेळेचे आभार माना. कारण या वाईट वेळेने तुमचे आणखी नुकसान होण्यापासून वाचवले आहे. वेळ तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी, काहीतरी सांगण्यासाठी आलेली असते. जीवन जगताना कसे वागले पाहिजे, कसे बोलले पाहिजे, कोणावर किती विश्वास ठेवायचा, यासारखे जीवनाचे खूप महत्त्वाचे धडे तुमची वाईट वेळ तुम्हाला शिकवत असते. आणि बाळा, तुम्ही घाबरू नका. ज्याप्रमाणे रात्रीनंतर दिवसा उजेड असतो, अगदी त्याचप्रमाणे दुःखानंतर सुख हे येणार. जर आयुष्यात दुःख नसतील तर या सुखाची किंमत, या सुखाची महती कोणालाही समजली नसती. त्यामुळे या दुःखाच्या रात्रीनंतर जी सुखाची, आनंदाची पहाट तुझ्या जीवनात उगवणार आहे, त्या सुखाच्या सोनेरी किरणांनी तुमचे जीवन परिपूर्ण हो. फक्त थोडा धीर धर, संयम ठेव. दुःख देखील सुखाने, आनंदाने जीवन जगण्याचा प्रयत्न कर. त्यात देखील आनंदाने जीवन जगा. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत देखील आनंद शोधा. नेहमी आनंदी राहा. प्रत्येक क्षण हा खूप मोलाचा आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हा तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी आलेला असतो. त्या जीवनाच्या, त्या निसर्ग गुरुकडून मोलाची शिकवण तुम्हाला मिळत आहे. ही परिस्थिती हा खूप मोठा गुरु असतो. वेळेपेक्षा कोणता मोठा गुरु नाही. वेळ जी शिकवण देते, जो चालतो त्याचे जीवन धन्य होऊन जाते. त्याला कधी कोणी विश्वासघात व्यक्ती करू शकत नाही. त्यामुळे फक्त विश्वास ठेवा. प्रामाणिकपणाने तुमचे कर्म तुम्ही करत चला. आणि मुख्य म्हणजे तुमच्या मनातील जो आशेचा दिवा तेवत आहे तो तसा अखंड तेवत ठेवा. सगळे चांगले होणार बाळा. तुझा तुझ्या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊलींना विसरू नकोस. बाळांनो, तुमचे शरीर हे तुमच्या आत्म्याचं घर आहे. तुमच्या शरीराची काळजी घेणे हे तुमचे कर्तव्य आहे आणि ते तुमच्या हातात आहे. जो त्याच्या विचारांवर आणि जिभेवर नियंत्रण ठेवतो तो नेहमी आनंदी राहतो, नेहमी सद्र राहतो. तुमचे विचार एका विषारी कीटकाप्रमाणे असतात. हे कीटक दिसत नसतात, पण ते विचाररूपी कीटक हळूहळू तुमच्या मनाला, तुमच्या बुद्धीला
आणि नंतर तुमच्या पूर्ण शरीराला नासावलं कीड लावतात. तुम्ही त्या विचाररूपी विषारी किडांना आता पूर्णपणे वर जर तुमची दष्टपुष्ट जाड वाटत असला तरी आत मात्र तुम्ही पूर्णपूर जरी आली तरी तुम्ही लगेच कोलमडून पडत असता. त्यामुळे तुमच्या विचारांना आळा घाला. कोणत्या विषयांवर किती विचार करायचा हे कळले पाहिजे. तेव्हा त्या विषारी किड्यांना तुम्ही तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यापासून वाचवू शकता, अडवू शकता. एकेकाळी एका गावात एक शेतकरी राहत होता. त्या शेतकऱ्याला जनावरे पाळण्याची खूप आवड होती. त्याच्याकडे आधीच भरपूर म्हशी होत्या. कोणाचे दूध विकून तो आपला संसार चालवत असे. त्यामुळे एके दिवशी शेतकऱ्याने आपल्या घरात एक ससा आणि एक माकडही ठेवले. आता बरेच दिवस उलटून गेल्यावर शेतकऱ्याच्या मनात ससा आणि माकडाशी खेळण्याचा विचार आला. त्या शेतकऱ्याने आपल्या शेतात अनेक छोटे खड्डे केले आणि मग त्या किल्ल्यांवर माती टाकून ते बंद केले आणि त्या चुंबनाने एका खड्ड्यात गाजर लपवले. आता शेतकऱ्याने ससा आणि माकडाला ते गाजर शोधायला सांगितले. ससा खूप आत्मविश्वासी होता आणि त्याचा स्वतःवर खूप विश्वास होता. तो एक एक खड्डा खणू लागला आणि गाजर शोधू लागला. पण माकड खूप नकारात्मक आणि आळशी होते. त्याला वाटले की शेतात इतके खड्डे आहेत आणि ते गाजर एका खड्ड्यात आहे, एवढा शोध कोण घेणार? असा विचार करत माकड एका खड्ड्यावर झोपायला गेले. आता ससा आपल्या मेहनतीने गाजर शोधत होता. सशाने एक एक करून सर्व खड्डे पाहिले, मात्र एकाही खड्ड्यात त्याला गाजर सापडले नाही. फक्त एक खड्डा शिल्लक होता ज्यावर माकड झोपले होते. आता ससा माकडाकडे जातो आणि त्याला खड्ड्यातून उठायला सांगतो. माकड खड्ड्यातून उठताच ससा खड्डा खणतो आणि गाजर बाहेर काढतो आणि घेतो आणि त्याच्या मालकाला देतो. हे पाहून माकड आश्चर्यचकित होते की ज्या खड्ड्यावर तो इतका वेळ झोपला होता त्याच्याच आत गाजर होते. त्याने एकदा खोदून प्रयत्न केला असता तर त्याला गाजर सापडले असते आणि तो त्याच्या मालकाच्या नजरेत महान होईल. असा विचार करून त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप होत होता. स्वामी भक्तांनो, सांगायचं तात्पर्य एकच आहे. जीवनात कधी हार मानू नका. कष्ट करा. एक ना एक दिवस तुम्हाला त्याचे फळ मिळणारच आहे. जे तुम्ही पेराल तेच उगवणार. आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला कितीही वाईट परिस्थितीतून बाहेर काढू शकते. समुद्रात कितीही वादळ आलं तरी जोपर्यंत जहाज पाण्याला आत शिरू देत नाही तोपर्यंत कुठलंच वादळ जहाज डुबवू शकत नाही. ही गोष्ट कायम ध्यानात ठेवा. जर तुम्ही तुमच्या मनात जिंकण्याचा निश्चय केलात तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. मनात विजयाचा निश्चय असेल तर अंधाऱ्या खोलीतही खिडकीतून डोकावणारा प्रकाश यशाचा मार्ग सुचवू शकतो. जर तुम्ही मनातून पराभव स्वीकारलात तर तुम्हाला चांगल्या काळासाठी खूप संघर्ष करावा लागेल. वाईट काळात आत्मविश्वास हे सर्वात मोठे शस्त्र आहे. आत्मविश्वासानेच माणसाला धैर्य मिळते. यासोबतच जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा गांभीर्याने काम करा. वाईट काळात चुकीचा निर्णय घेतल्याने त्रास वाढू शकतो. म्हणूनच अत्यंत विचारपूर्वक पावले उचलली पाहिजेत. चांगल्या वेळेची वाट पाहावी, ती नक्कीच येते. मित्रांनो, तुम्ही स्वामींची सेवा करत असल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, आपले पूर्ण नाव आहे, कुठून व्हिडिओ बघत आहात असे टाईप करा. अवघ्या जन्माची पुण्य माऊली, आस भक्तीची तुझ्या लागली, तूच अशी माझी माय माऊली, अनंत लाभो तुझी कृपा सावली. आपले जीवन हे नश्वर आहे असे समजून राहावे आणि निष्काम कर्म करत राहावे. मोठे अधिकार संपत्ती ही चिरकाळ टिकत नाही असे मानून राहावे. श्वासावर नाम घेण्यापेक्षा श्वासासारखे नाम घेतले पाहिजे. हिऱ्यामुळे जशी दागिन्यांची किंमत वाढते तशीच कर्मामुळे माणसाची किंमत वाढते. तुझी जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वाटलात अडकली असू दे, थोडा धीर धर. काही अंतरावर सद्गुरू नावाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही. सद्गुरू कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत, कधीच रिकामे ठेवणार नाहीत. जे जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टीने करतात. एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्त्वाची व मोठी गोष्ट त्याने आपल्याला द्यायची ठरवलेली असते.
तुम्हाला आईच्या मायेने जवळ घेणारे सद्गुरूशिवाय कोणी नाही. योग्य वेळ आली की ते सुद्धा मिळतं, ज्याची तुम्ही कल्पना सुद्धा केलेली नसते. फक्त धीर सोडू नका. सद्गुरूंच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवा. परमेश्वर कधीच वाईट होऊ देणार नाहीत. फक्त तुम्ही निस्वार्थ भावनेने काम करत राहा. चुकून फळाची चिंता करू नका, कारण देव वेळ आल्यावर चांगल्या कर्माचे फळ देत असतो. लोकांची सेवा करणे हाच तुमचा धर्म आहे, कारण तुमचे प्रत्येक कर्म तुमचे भावी आयुष्य घडवत असते. सद्गुरूंच्या मते सर्वांनीच सद्गुणाच्या मार्गावर चालायला पाहिजे, कारण तेच लोक यशस्वी होत असतात. प्रत्येक माणसाचा आनंद हा सेवेतच आहे. सद्गुरूच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने तुम्हाला सर्व अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते. जर लोकांवर प्रेम आणि सद्गुरूंवर विश्वास असेल तर हेच जीवनातील सर्वश्रेष्ठ भक्ती मार्ग आहे. श्रीपाद प्रभू म्हणतात, तुम्ही भक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी निस्वार्थी भावना ठेवा. साधना, तप यामध्ये सातत्य ठेवत चला. तुम्हाला याचे नक्कीच फळ मिळेल. जीवनात समाधान शोधा आणि आनंदी राहा. सर्व नातीगोती सांभाळा, पण अपार निष्ठा आणि विश्वास सद्गुरूंवर ठेवा. नाम घेतले की संकटे येणार नाहीत असे नाही, परंतु संकटाचे ओझे मात्र कमी होणार. आयुष्यात तुमच्या मनासारखे घडले नाही म्हणून चिंता करू नका. कधी कधी माणसाचे निर्णय चुकतात, पण देवाचे नाही. तुमची इच्छा पूर्ण होणारच. हा विश्वास सद्गुरूंवर ठेवून निशंक सोपवून तुम्हाला विश्वासमुक्त कर्म केले असता तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होते. माणूस जेवढा आजाराने थकत नाही, त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे, हीच संकल्पना मनी बाळगा व जीवन जगा. आणि सदैव लक्षात असू द्या, सद्गुरू नेहमी तुमच्या पाठीशी आहेत. श्रीपाद प्रभू म्हणतात, मी तुमच्या मदतीला सांगून नाही न बोलवता धावून येईन. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव रक्षण करीन. जेव्हा संकटात पडाल तेव्हा डोळे बंद करून माझे स्मरण करा. तुमचे सर्व विघ्न दूर करण्यास मी समर्थ आहे. जीवनात अडचणी कितीही असू द्या, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात. आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. जीवनात संघर्ष आहे, पण अपयश नक्कीच नाही. अडचणी आयुष्यात नाहीत तर त्या मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्याच दिवशी तुम्हाला आपोआप मार्ग सापडेल, कारण तुम्ही निस्वार्थ भावाने सेवा करत आहात. तुम्ही मात्र अखंड नाम घेत प्रामाणिक प्रयत्न करत राहा. विजय तुमचाच आहे. सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते, कारण कितीही वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्यांना आधार ही नियती, निसर्ग आणि प्रकृती देत असते. अशी माणसे संकटात अडकतातही आणि त्यातून सुखरूप सुटतातही, व ही गोष्ट त्याने त्यांच्या जीवनात केलेल्या सत्कर्मांमुळेच होत असते. त्यामुळे कायमच कोणाची ना कोणाची मदत करावी. असे सत्कर्म केलेले कधीच वाया जात नाही. आज ना उद्या भविष्यात त्या केलेल्या सत्कर्माचे फळ आपल्याला चांगल्या स्वरूपात, वाईट प्रसंगात किंवा संकटसमयी हे मिळतच असते. कोणतेही काम हाती घेतलं तर ते होणारच असं गृहीत धरून की धक्के लागत नाही, मन दुःखी होत नाही, आपण कठोर होतो आणि संकट काळातून लवकर सावरतो. त्यामुळे मन निरोगी राखण्यास मदत होते आणि त्यामुळे जगणे सोपे होऊन जाते. माझे कर्तव्य मी केले आहे. ते करत असताना मी अनीतीत, अधर्माने वागलो नाही. मग आता जे व्हायचे ते होऊ दे. कुठे काळजी करा. ही वृत्ती ठेवून जगात जो माणूस जगेल तोच मनुष्य सुखी होईल. पृथ्वीवर अशी कोणतीही व्यक्ती नाही ज्याला समस्या नाही, आणि पृथ्वीवर अशी कोणतीही समस्या नाही जिच्यावर उपाय नाही. समस्यांबद्दल थोडा विचार केल्याने तुम्हाला मार्ग मिळणार. जीवन सोपे नसते. वेळ कधीच येत नाही. परिपूर्ण एक दिवस तुझे कर्म तुला भेटायला येईल. त्या दिवशी आश्चर्यचकित होऊ नकोस. कर्म हे पीक आहे. ते माणसाला प्रत्येक परिस्थितीत कापावे लागते.
म्हणून नेहमी चांगले बियाणे पेरा, जेणेकरून पीक चांगले उगवेल. माचीच्या काडीला डोके नसते, पण मेंदू नसतो. त्यामुळे थोड्याशा संघर्षाने ते जळते. आपल्याला डोके आहे, मेंदूही आहे. मग आपण थोड्या थोड्या गोष्टींवरून का भडकतो? उन्हाकडून ही सूट उगवण्यात वेळ वाया घालू नका. कारण जे तुम्हाला दुखावतात त्यांना त्यांच्या कर्माला सामोरे जावे लागेलच. माणूस 2 गोष्टी कधीच विसरू शकत नाही: आपल्या प्रियजनांकडून मिळालेला दुःख आणि अनोळखी व्यक्तीकडून मिळालेला आदर. या 4 लोकांमध्ये तुम्ही बसता आणि इतरांबद्दल वाईट बोलता. तुम्ही जाताच तुमचेही वाईट बोलणे त्यांच्याकडे सुरू होईल. चांगल्या वेळेचा अहंकार हे वाईट वेळेला निमंत्रण देतो. जर तुम्हाला मेंढीच्या आत लपलेला लांडगा बघायचा असेल तर कधीतरी तुमच्या प्रियजनांकडून तुमचे हक्क मागण्याचा प्रयत्न करा. एकमेकांच्या चुका सहन करण्यातच खऱ्या नात्याचे सौंदर्य असते. कारण जर तुम्ही उणीव नसलेली व्यक्ती शोधत बसाल तर तुम्ही आयुष्यभर एकटे पडाल. जर कोणी तुमचे नुकसान केले तर ते त्यांचे कर्म आहेत. तुम्ही कोणाचे नुकसान करू नका, हा तुमचा धर्म आहे. असे विचार करा. बाकी पाहायला परमेश्वर आहेत. माझ्यावर विश्वास असल्यास होय, विश्वास आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा. कुंभार जेव्हा भांडी बनवतो तेव्हा तो बाहेरून जोरात थोपटतो आणि आतून त्याला प्रेमाने वळवतो. एक सुंदर बलवान व्यक्ती होण्यासाठी आपल्या कुंभारावर म्हणजे देवावर विश्वास ठेवा. तो आपल्याला सोडून देणार नाही. विश्वास असल्यास होय, विश्वास आहे असे टाईप करा. तुमचे बंधन नशिबाचे द्वार उघडले जातील. गमावल्यावर कळते की ती वेळ, नातीगोती किती मौल्यवान होती. जी इच्छा असूनही ती परत आणता येत नाही. तुमची किती फसवणूक झाली तरी देवाचे आशीर्वाद तुमच्यापासून कधीच हिरावले घेऊन जाऊ शकत नाहीत. निसर्ग एखाद्याला विश्वासघात केल्याबद्दल शिक्षा देतो तेव्हा लक्षात ठेवा की ते माणसाला रडवण्यात देखील असक्षम करते. बोलणे तर सोडूनच द्या. ज्या नात्यात विष विरघळलेले आहे ती नाते अमृत घोळूनही गोड करता येत नाहीत. ज्यांच्यामुळे आपल्याला रडवले जाते त्यांच्यापेक्षा खोलवर नातं नाही. आणि जे आपल्याला रडून सोडतात, दुर्लक्ष करतात, त्यांच्यापेक्षा दुबळे नाते कोणतेच नाही. ज्याला तुमच्या शब्दाची किंमत नाही, कुणाचा संयमही तुमचा नाश करू शकतो. म्हणून कुणाला खोटी आशा देऊन कुणाला संयम पाळायला लावू नका. कारण त्यांचा संयमही तुमचा नाश करू शकतो. तुम्ही किती महान बुद्धिमान असाल तरीही सामान्य माणसाला फसवल्यानेही तुमच्या विनाशाचे दरवाजे उघडतात, हे लक्षात ठेवा. नेहमी उच्च ध्येय ठेवा. पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचा होतो. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा. दुःखी राहिल्याने उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीत, उलट आजचे सुखसुद्धा निघून जाईल. दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की तो नाहीसा होतो. काळानुसार बदलत नाही तर काळ तुम्हाला बदलून टाकेल. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाहीत ती आयुष्यात काहीही करू शकत नाहीत. वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य घडवत असतो. नेहमी तत्पर राहा. बेसावत आयुष्य जगू नका. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा मिळवता येईल. कुणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही काम समजत असाल तो हिरासुद्धा असू शकतो. कष्ट ही एक अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे दरवाजे उघडते. प्रेम सर्वांवर करा. श्रद्धा फक्त परमेश्वरावर ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून खूप दूर जातात. लोकांचा सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून आणि कधी येईल हे सांगता येत नाही. संकट टाळणे माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणे हे माणसाच्या हाती असतं. तुम्ही न घाबरता संकटांना सामोरे जा. स्वामी नक्कीच तुमची साथ देतील आणि विजय तुमचाच असेल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल
तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐका आणि आपल्या SC मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर बघ, सर्वांनी आनंदी राहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.